सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 12वा। तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस। गुरुकृपा दृष्टीरूपी माते तुझा जय जयकार असो। विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते, ती काही केल्या जात नाही। हे गुरुकृपा दृष्टी तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते। प्रसन्नता रूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल तर संसाराच्या त्रासाचे अध्यात्मादी त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेद कसा बरे जाळू शकेल। हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूपसिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस। ती कशी पुरवतेस ते पुढे स्पष्ट करतात। आधारचक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाशरूपी पाण्यात घालून झोके देतेस। आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे रूपी खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपानंदाचे लहान मुलांना घालावयाचे दागिने साधकरूपी बालकांच्या अंगावर घालतेस। 17वी जीवन कलारूपी व्योमचक्रातील चंद्रामृतरूपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस, स्थिर करतेस। म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात, म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही। हे सद्गुरूचे कृपादृष्टी, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेवच बनतो। एवढ्याकरता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे। शांत अद्भुतादी नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती राहतील असे कर व परमार्थ निरूपणास शोभतील अशा योग्य अलंकाररूपी रत्नांची माझे हे निरूपण खानच होऊन राहील असे कर। हे माऊली, माझ्या व्याख्यानात गीतेतील मतलबाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर। मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्म विचाररूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे। प्रश्नोत्तर चर्चारूपी फळांचे भार असलेले सिद्धांताचे दाट व विस्तीर्ण बगीचे निरंतर तयार कर असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणतात। माझ्या देशी भाषारूपी पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात। नास्तिकपणारूपी दर्या व वितंडवादरूपी आडवाटा नाहीशा कर आणि कुतर्करूपी दुष्ट जनावरे हाकून दे। श्रीकृष्ण गुणांच्या वर्णनात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव। या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे। हे श्री गुरुरूपी माते, जर तू प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील तर आत्ताच मी हे सर्व उत्पन्न करीन। या ज्ञानेश्वर महाराजांच्या विनवणीबरोबर गुरूंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, गीतार्थ करावयास लाग, फार बोलू नकोस। असे गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तात्काळ आनंद झाला व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो, तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन। अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाचे ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्या 2 प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व सोमवंशाचा चंद्रवंशाचा विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला। मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकले महाराज, आपण मला विश्वरूप दाखवले तेव्हा ते अपूर्व विश्वरूप म्हणून माझे चित्त भ्याले आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला। तो सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही, म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस असे देवानी मला बजावले। तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संशय नाही। भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची व्याप्ती होते। हे वैकुंठा, श्रीकृष्णा, व्यक्त व अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या उमऱ्यात सोडणारे म्हणजे निकालच तुला प्राप्त करून देणारे भक्ती व योग हे 2 मार्ग आहेत। परंतु जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो। म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे। अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते।
त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप जरी व्यापक आहे तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत. महाराज, माझ्या चित्तात हाच व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकच आहेत खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारावयाचे ते एवढ्याच करता की हे श्रीकृष्ण, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत ते तुमचे प्रतिपालन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणभर केलेला विनोद आहे हे नीट समजून यावे म्हणून मी आपल्याला खुलासा विचारत आहे. तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत, हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि जी वस्तू ओंकारापलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तू कशाही सारखी नाही, ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे, ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही व देशाने मर्यादित नाही अशी आहे, अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. महाराज, असे ते वर सांगितलेले योगी व भक्त या दोहोपैकी कोणी एकाने हे अनंता खरोखर योग जाणला सांगा बरे. या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. श्रीकृष्ण म्हणाले, माझे ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होत असते तर अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यावर सूर्यबिंबापासून जशी किरणे जातात त्या ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढू लागते त्याप्रमाणे माझे भजन करत असताना माझ्या भक्तांचे मजविषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते. परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट येत राहतो त्या गंगेच्या सारखे ज्यांच्या प्रेमभावाला आधिक्य असते तसेच रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृश्य अंतकरण ठेवून माझी उपासना करतात. याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो. तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, अचल, ध्रुव आणि अर्जुना याशिवाय दुसरे निर्गुणाचे उपासक जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना धरून अवयवरहित व अविनाश अशा ब्रह्माला धरावयास पाहतात, ज्या ब्रह्माचे ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय? परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळेच व कोणत्याही आकारात येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे, जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने व सर्व काली असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरता गेले असता ती चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते, जी वस्तू उत्पन्न होत नसून नाशही पावत नाही व जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही व जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत, ते चळत नाही व हलत नाही, जे संपत नाही व मळत नाही, ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे अशा ब्रह्माची इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्व भूतांचे हित त्यामध्ये रत असणारे उपासना करतात ते देखील माझ्या प्रतच येतात. ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्य जाळून त्या योगाने ओरपळलेली इंद्रिय धैर्याने आवरून धरली, मग इंद्रियास निग्रहाच्या पाशात घालून उलट फिरवले म्हणजे अंतर्मुख केले व अशा तऱ्हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले. हे सुजाण अर्जुना, गुदद्वाराला आसन मुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला तयार केला, आशांचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. वज्राग्नीच्या ज्वाळाने अपान रूप धातूंची होळी करून रोगरूप मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पुजिल्या. मग कुंडलिनीची मशाल आधार वक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रपर्यंत मार्ग समजला. शरीरातील नवही द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घालून सुसूक्ष्म नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून ते व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. इडा व पिंगळा नाड्यांच्या सुसूक्ष्मेत प्रवेश करून अनाहत शब्दाचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले.
मग सुषुम्ना नाडीमधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले व शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकाररूपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्य आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात, अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते सोहम सिद्धी मी ब्रह्म आहे अशी भावना काबीज करण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. आपल्याला मोबदल्यात देऊन त्वरित शून्य निराकार ब्रह्म घेतात. तेही अर्जुना मलाच पावतात. एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. त्यात करणाऱ्याला काही मिळत असेल तर जास्त श्रम मात्र पदरात पडतात, दुसरे काही नाही. अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो, कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते त्यास इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करीत असून, म्हणजे इंद्रपदादी स्थाने आपणास प्राप्त व्हावी अशी घातक इच्छा उत्पन्न होऊन रिद्धिसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योग्याच्या ब्रह्मप्राप्तीचा आड पडून राहतात. कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबर शरीर लढवावे लागते. तहानच प्यावी, भूक लागली असता भूक खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा. जेथे जागणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडाबरोबर बोलणे हेच मित्रांबरोबर बोलणे होय. थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. अर्जुना, फार काय सांगावे. हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश सती जाणे आहे. या योग करण्याच्या कामात नवऱ्याच्या नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो तसे नवरा मिळण्याचे काम नाही. अथवा काही कुलाचारानिमित्त योगासारखे कष्ट सोसावे असे कुलाचाराचे निमित्तही नाही, परंतु मरणाबरोबर नित्य नवी लढाई आहे. त्याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे. अथवा कडत विष पिवेल काय, डोंगर गिळताना मुख फाटणार नाही का. म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला. असे पहा की जेव्हा बोचऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणांशी त्याचा वियोग म्हणावा. म्हणून बाहूंनी समुद्र तरून जाणे हे कोठे शक्य आहे का. अथवा आकाशात पायाने चालणे होते काय. युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून सूर्यमंडलाचा भेद करून जाता येईल काय. अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची अव्यक्ताच्या निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. असे असूनही ते जीव धैर्य धरून त्रिगुणाचाच पिच्छा पुरवतील तर ते दुःखाला प्राप्त होतील. म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्तिमार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत. पण हे पार्था, जे सर्व कर्म मला अर्पण करून मतपर होत असतात, अनन्य योगाने भक्तीने माझे ध्यान करीत उपासना करतात, येथील पुढे भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात. त्या भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिय ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत व केलेल्या कर्माची फळे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. अर्जुना, याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्माचा त्याग करून कर्मे मला अर्पण करून ते कर्मे नाहीशी करतात. आणखी ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत, ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष या असामाजिक आहेत असे समजून त्याचा त्याग केलेला असतो. याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू, कारण सर्वच मी करतो. त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशांना मी अल्पकाळात मृत्यू व जन्मरूपी संसार सागरातून वर काढतो. फार काय सांगावे. अर्जुना, जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो बरे. त्याप्रमाणे माझे भक्त ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळीकाळाचा पराभव करून
त्यास मी आपल्या पदरात घेतो. सहज विचार करून पाहिले तर कोणीही एकदा माझा भक्त म्हणून ठरला, मग त्या संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला सांग. राजाचे कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल काय. त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. जन्ममृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला, संसार सागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही. या योगाने संसार सागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित भीतील. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. माझी हजारो नावे, याच कोणी नावा त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असे समज. जे भक्त एकटे अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असे पाहिले, त्यास माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बसवले. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले. परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे 4 पायांची जनावरे का असेनात, पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण मी त्यांचा उद्धार करणारा तयार आहे. आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. याकरता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, या भक्तिमार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव. माझ्या ठिकाणी मन वृत्तीवंत करून घाल. माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर, म्हणजे यापुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील, मद्रूप होशील यात शंका नाही. अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. अर्जुना, या दोघांनी बुद्धी व मन जर माझ्यामध्ये बरोबर प्रवेश केला तर तुम्हाला पावशील. कारण की मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी तू असे द्वैत उरेल काय सांग. म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो, शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिय जशी त्याच्या मागून जातात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो. म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी दोन्ही ठेव. एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. अर्जुना, हे जे मी बोललो त्यात अन्यथा काही नाही असे मी आपली शपथ घेऊन तुला सांगतो. अथवा हे धनंजया, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास तर चित्तेकाग्रतेचा अथवा ध्यानाचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. अथवा जर मन बुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती अनुष्ठित सकल वासनारहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस, तर अर्जुना असे कर की 8 प्रहरामध्ये थोडे केसे निमिषभर चित्त देत जा. मग जितके तितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला की नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल त्या मानाने तुझे चित्त प्रपंचापासून वेगाने निघेल. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. अरे, अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ व साप या दुष्ट प्राण्यांना सुद्धा स्वाधीन करून घेतले आहे. विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरता माझ्या स्वरूपी व अभ्यासाने एकरूप हो. अभ्यास योगाला देखील असमर्थ असल्यास सर्वस्वी माझ्याकरता कर्म करणारा हो. माझ्याकरता कर्म केलीस तरी देखील तू सिद्धी मिळवशील. अथवा अभ्यास करण्याविषयी तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस. विषय भोगांना कमी करू नकोस. आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आपल्या कुळातील आचारांचे रक्षण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर व जी कर्मे करू नकोस असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे. परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करीत आहे
असे म्हणू नकोस, कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे तोच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व जाणत आहे. कर्मात काही कमी अथवा पूर्ण झाले तर त्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस. म्हणजे तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक, म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव. अरे माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमानपणे कर्म करणारे होऊ दे. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हा तरी करतो काय? म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस, तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर, आणि जे जे कर्म घडेल ते कर्म अथवा जास्त ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर ते निमूटपणे मला अर्पण कर. अर्जुना, अशा माझ्या स्वरूपाच्या अनुसंधानाने शरीर त्यागानंतर तू सायुज्य मुक्तीरूप माझ्या घरी येशील. मद उद्योगाचा आश्रय करून माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असशील तर नियतचित्त होत असताना सर्व कर्मफलांचा त्याग कर. अथवा हेही कर्म तुला मला देवत नसेल, म्हणजे मला अर्पण करवत नसेल, तर अर्जुना आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण करणारा हो. बुद्धीच्या मागे व पुढे व कर्माच्या आरंभी व शेवटी हे अर्जुना मला बांधणे तुला कठीण वाटत असेल. अभिप्राय असा की कर्माची प्रेरणा करणारा बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय. आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचे आहे अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माच्या प्रारंभिक परमात्म्यास बांधणे होय व आरंभलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास अर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या व कर्माच्या अगोदर व शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर हे देखील राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्या विषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे, परंतु तुझी बुद्धी कर्मफलाविषयी निग्रहयुक्त असू दे. म्हणजे तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद व फलास्वाद घेऊ नकोस, आणि ज्या ज्यावेळी कर्म घडतील त्या त्यावेळी त्यांची कर्माची ती सर्व फळे तू टाकीत जा. झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व वेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे. म्हणजे त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेवू नकोस, परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको, तर ते शून्यात जाऊ दे. तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस, तर ते कर्म तसे रिकामे राहू दे. खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थमान. अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्माच्या फलांविषयी तू निष्काम हो. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू देत, म्हणजे जणू काय ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती असू दे. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्यास पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. त्याप्रमाणे याच शरीराला येणे जन्माला येणे संपते. फार काय सांगावे, जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो, जन्ममरणाच्या खेपा बंद पडतात. अर्जुना, अभ्यासाच्या पायरीने ज्ञान परमेश्वराचे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे. त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे. मग सर्व भाव कायिक वाचिक मानसिक भाव ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजे ध्यानात घडून जातात. त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते, म्हणजे होत नाही. कारण कर्म करण्याची साधने किंवा द्वारे जी काया वाचा व मन ही सर्व ध्यानात घडून गेल्यामुळे कर्म करण्यास कोणी जागेवर नसतात, म्हणून कर्म होत नाहीत. फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा नाहीसे होते तेव्हा फलत्याग संभवतो, आणि अशा त्यागामुळे पूर्ण शांती पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते. म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरता हाच आता सांगितलेला
काय तो क्रम आहे, म्हणून सांप्रत काळी तुला अभ्यासच केला पाहिजे. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि नंतर कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्त्वाचे आहे. मग कर्मफल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे. अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीच्या मध्य गाठला, सर्व भूतांचे ठिकाणी द्वेषरहित, सर्व भूतांचे ठिकाणी मैत्री असणारा, कृपायुक्त, मी माझेपणा रहित, सुख व दुःख समान मानणारा, क्षमाशील, सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कोठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा, हे ज्याप्रमाणे पृथ्वी जाणत नाही, किंवा अर्जुना, राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणत नाहीत. गायीची तहान भागू व वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला ज्याप्रमाणे ठाऊक नसते, त्याप्रमाणे एकपणाच्या बोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो, आणखी मी तू अशी भाषा ज्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदुःखाची जाणीव नसते, त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व ज्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे, संतोष ज्याच्यामुळे वाढला आहे, सर्वदा संतुष्ट योगी नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे, असा माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत, असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी भरलेला असतो, तसा तो कोणत्याही बाह्य कारणाशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो. जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो, ज्याच्या अंतःकरणरूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत. जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे, अशा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी अर्पण करतो, अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान, धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते, अर्जुना, तो भक्त, तोच योगी व तोच मुक्त, तो जशी काही माझी आवडती बायको व मी तिचा नवरा असा तो मला आवडतो. इतकेच नाही तर तो मला जीवा इतका प्यार असतो, पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे. परंतु प्रेमळ भक्ताच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत, पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट बोलावयास लावते, म्हणून आम्ही झटकन उपमा देऊ शकलो, नाहीतर या प्रेमाला बोलून दाखवता येईल काय? अर्जुना, हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते. त्यात आणखी चर्चा करणारा प्रेमळ भक्त मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा काय आहे? म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त व प्रेमळ श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळचीच गोष्ट बोलण्याची वेळ आली. जरी प्रेमळची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नाही, तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे, तर आता मी बोलतोच. या बोलण्याचा सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे असे म्हणता क्षणी देव डोलायला लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतःकरण बसावयास देतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे. ज्याच्यापासून लोक उद्वेग पावत नाहीत व जो लोकांपासून उद्वेग पावत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय भक्त आहे. तरी ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही. फार काय सांगावे अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत असे त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणीमात्रांना कंटाळत नाही. हे जगत त्याचा देह असल्यामुळे
आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेलेले असतात व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध यासारखी द्वंद्वे बंद पडलेली असतात. असा सुखदुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय व चित्तक्षोभ यापासून रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला, तर त्याचा मला मोह असतो. ती आवड काय सांगू. हे राहू दे. तो माझ्याच जीवाने जगतो म्हणजे त्याचे जगण्यास माझ्या प्रेमाची जरुरी असते. जो आत्मानंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री तिचा प्रियपती झाला, निरपेक्ष शुद्ध तत्वार्थाचा देखणा, उदासीन संसार दुःख विरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार तद्विरहित असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, ज्याला कशाचीही जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो. काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षुचे शरीर खर्ची पडते. हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो, परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही. गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात, परंतु गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्याने तेथे बुडण्याचा संभव असतो. गंगेप्रमाणेच साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याचे संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. तेथे साधू संगतीत मरावयाचा प्रसंग न येता याच देहात मोक्ष पदरात पडतो. संतांच्या शरीरस्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो. म्हणून आता हे वर्णन पुरे. जो याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने अज्ञानादी मनातील मळ देशोधडीस लावले, सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो त्याप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो अज्ञानरूपी भूमीत असलेल्या ब्रह्मरूपी धनाचा पायाळू पाहणारा आहे, ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते. जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो, ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा. वरील पक्षाचा मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो, म्हणजे तो पारध्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघड नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही, तसा तो कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. आणि कर्माचा आरंभ करण्याकरता ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो, ज्याप्रमाणे काष्टरहित अग्नी विझून जातो, त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व जो मोक्षाच्या अंगाला लिहिलेला आहे, म्हणजे ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे. अर्जुना, इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भारलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडच्या काठाला निघाला, तो अद्वैत झाला. आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात. तथापि भक्ती सुखाकरता आपल्यातच देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असे नाव देतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही, अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो, त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे, त्याची जेव्हा आम्हास भेट होईल तेव्हाच आम्हास समाधान वाटते. त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याचा करताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्याच्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत. जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, अप्राप्त वस्तूची इच्छा नाही व चांगले व वाईट या दोन्ही विरहित जो भक्तिमान मनुष्य असतो, तो मला प्रिय आहे. जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही, आपणच विश्व आहोत अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो. म्हणून ज्या पुरुषाचे ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते, आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही, हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म, ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करत नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्र व दिवस
हे दोन्ही जसे घडत नाही त्याप्रमाणे वाईट व बरे हे त्याला काहीच वाटत नाही, असा जो केवळ अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो, तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन सांगतो. शत्रू व मित्र, मान व अपमान, शीत व उष्ण, सुख व दुःख यांचे ठिकाणी समान असणारा अंतर्बाह्य संगरहित अर्जुना, ज्याच्या ठिकाणी मानाच्या वाकडेपणाची गोष्ट नाही, शत्रू व मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे, अथवा घराच्या माणसांना जेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पडावा हे जसे दिव्याला माहीत नाही, जो तोडण्याकरता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, अथवा ज्याप्रमाणे ऊस हा त्याचे पिकास पाणी घालून वाढवणारास, गोड व चरकात घालून त्याला गाळणारास कडू असा असत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे शत्रुमित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिती मान व अपमानाचे वेळी सारखीच असते, तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादी द्वंद्वाची त्याच्याजवळ सारखीच किंमत असते. अर्जुना, दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यांमध्ये जसा मेरू पर्वत अचल असतो, तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये तो अचल असतो. ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा व रंक यांना सारखीच अनुभवण्यास देते, तसा जो सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी सारखा असतो. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात, जो अंतर्बाह्य संघाचा संबंध तोडून जीवस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो, निंदा व स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही होईल त्यामध्ये संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न राहणारा, स्थिर बुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य तो मला प्रिय आहे, जो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही. ज्याप्रमाणे आकाशाला रंगाचा लेप लागणे शक्य नाही, त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे तो निंदा व स्तुती यांना सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमध्ये व रानामध्ये संचार करत असतो. खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलल्यासारखी असल्यामुळे तो मौनी झाला आहे, कारण की तो उन्मनी अवस्था भोगीत असता यास पुरेसे वाटत नाही. तो एक सारखा उन्मनी अवस्था भोगत असतो, जो ज्या वेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही, त्याप्रमाणे काहीही न मिळाले तरी तो जो खिन्न होत नाही, आणि ज्याप्रमाणे वायू हा कोठेतरी एकच जागा धरून राहत नाही, त्याप्रमाणे जो कोठेही आश्रय धरत नाही, ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे ज्याचे विश्रांती स्थान आहे, हे विश्वच माझे घर आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला असतो. फार काय सांगावे, सर्व स्थावर जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे. अर्जुना, इतके असूनही आणखी ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे, पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. जर श्री शंकर गुरु होतील तरच भक्तितत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. पण आता हे शंकराचे वर्णन पुरे, कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते. भक्तितत्वाचा आदर कसा करावा हे शंकरच जाणतात. हे कशावरून, तर माझ्या ठिकाणी असलेली भक्ती ही त्यांनी माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण करून व्यक्त केली. असे माझे चरणोदक मस्तकावर धारण करणारे गुरु पाहिजेत असे म्हणण्यात अप्रत्यक्ष रीतीने मी आपली स्वतःची स्तुती केल्यासारखे होते. म्हणून शंकराचे वर्णन पुरे असे भगवान या ओवीत सांगत आहेत. एवढं करता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो, कारण की तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देत निघाला. तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असा असतो. म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवतो, म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा व कोणाला न द्यावा हे ठरवतो. व इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावर मुकुट करू व त्याची टाच आम्ही हृदयावर धारण करू. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू. आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ आणि त्याची कीर्ती हाच कोणी दागिना तो आम्ही आपल्या कानात घालू. कानांनी त्याची कीर्ती ऐकू, तो पाहावा ही आम्हाला इच्छा होते. म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे घेतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता 2 हातांवर आणखी 2 हात घेऊन आलो, म्हणजे आम्ही चतुर्भुज रूप धारण केले.
त्याच्या संगतीच्या सुखाकरता मी जो देह रहित त्या मला देह धारण करावा लागतो, फार काय सांगावे, तो मला किती आवडतो याला उपमाच नाही। त्याच्याशी आमची मैत्री असते यात काय आश्चर्य आहे, परंतु त्याचे चरित्र जे ऐकतात, जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात हे खरे आहे। अर्जुना, जे हे समस्त योग रूप आम्ही तुला सांगितले ते म्हणजे आम्ही तुला आता आदि अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला। ज्या भक्तियोगाच्या स्थितीची तोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो। ती गोष्ट वर सांगितलेले भक्तियोगाचे वर्णन जी चित्ताला रंजवणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी आहे, ती ऐकून जे पुरुष तिला त्या गोष्टीला स्वानुभवाने जाणतात, त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो, एवढेच नाही तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात। पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर अशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे, परंतु जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे असे मला समजतात व भक्ती तत्वाविषयी आपले मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात। अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते। तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो। आम्ही त्याचे ध्यान करून तो आमची पूज्य देवता आहे, त्याचा वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानित नाही। त्याचे आम्हास व्यसन असते व तोच आमच्या ठिकाणी आमच्या ठेव्याची खाण आहे। फार काय सांगावे, तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटते। परंतु अर्जुना, जे प्रेमळ पुरुष भक्तांची कथा गातात ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो। आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे तो मुकुंद श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला। हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ पूर्ण लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्यास योग्य आहे, ज्याची धर्मसंबंधी धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार सौंदर्य औदार्याने जो वैषम्य रहित आहे, तुलना करता यावयाची नाही, अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनात राहिला आहे, देवांचे सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्यांचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे, तो भक्तांविषयी मायाळू आहे व प्रेमळ जनांना सोपा आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे, तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे। आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला। तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल, ती आपण ऐकावी। महाराज म्हणतात, महाराज, प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला जे शिकवले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी। तर मंडळी, 12वा अध्याय येथे समाप्त झाला आणि पुढील 13व्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।